कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमची ओळख सांगा। आम्ही दिव्याचे पालक आहोत। आणि आता कंप्लेंट नोंदवून घ्या आणि इथून पुढे मुलीच्या बाबतीत जरा सावध राहा। हो मॅडम। साहेब, या खोंडाला आत टाकू का? नुसतं आत नको टाकू, त्याला आपला चांगला पाहुणचार द्यायचा। हो साहेब। याला असं सोडू नका। नाबालिक मुलीच्या शोषणाचे जेवढे दावे असतील तेवढे ठोकायत। तुम्ही काळजीच करू नका मॅडम, आता आमच्या ताब्यात आलाय। थोड्याच वेळात त्याचा आवाज कलेक्टर ऑफिस पर्यंत कसा पोहोचेल याची काळजी घेऊ आम्ही। चिंचुके, चल चल। तुम्ही सगळे पण जा, जबाब नोंदवून घ्यावा लागेल। बाबर, सर, आज जे काही घडलं ना त्याचा खरंच खूप त्रास होतोय मला। मुली जर शाळेत सिक्युअर नसतील तर आणखी कुठे असणार आहेत? खरंच आहे। आणि असं पण पोलीस जरी असले तरी ह्या गोष्टी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही ऍक्शन घेणार कशी? मुलींनी ना आता स्वतःसाठी उभं राहिलं पाहिजे, कारण या लोकांच्या वासनेचा राक्षस इतका मोठा झालाय की त्यांना जर मारायचं असेल तर दुसऱ्या कोणी उभं राहून फायदाच नाहीये। जिच्यावर तो अत्याचार करू बघतोय ना त्याच मुलीने त्या राक्षसाचा अहंकार ठेचला पाहिजे। मॅडम, मॅडम, हा व्हिडिओ बघितला का? का रे, कसला व्हिडिओ? अहो, मॅडमने जी दिंड काढली ना त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। होऊ दे की, तू का घाबरतो एवढा? अहो साहेब, तसं नाही, पण काही लोकांचं म्हणणं ही दिंड काढली ही करेक्ट आहे, पण त्यातल्याच काही लोकांचं म्हणणं आहे की हे चुकीचं केलंय। मॅडमनी कायदा हातात घेतलाय। कायदा हातात घेतलाय? अर्जुन, अरे इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी, आणि कितीही काय झालं तरी त्याचा गुन्हा अजून कायदेशीररित्या प्रूव्ह झालेला नाहीये। हो, पण मग आपण शिक्षा तरी कुठे केली आहे त्याला? आणि गुन्हा सिद्ध करायचं म्हणाल तर तो होणारच आहे। आता त्याचा अहंकार टेचणं जास्त गरजेचं होतं ना? बरोबर आहे, आणि कायद्याचा मान आपण सगळेजण ठेवतो। अपर्णा मॅडमनी पण ठेवलाय। आणि मला एक सांग, त्या शिक्षकाबद्दल अपर्णा मॅडमनी काय निर्णय घेतलाय का? नाही, तसं नाही, ते अगदी बरोबर आहे, पण त्याला ज्या पद्धतीने आपण इथपर्यंत आणलंय ते जर चुकीचं आहे असं लोकांना वाटत असेल तर मग? ठीक आहे, वाटू दे, मग आपण त्याचं स्पष्टीकरण देऊ। मला नाही वाटत की अपर्णा मॅडमनी काही चुकीचं केलं। अपर्णा मॅडम, आज जे काय झाले ना ते अभिमानास्पद आहे। मला तरी त्याचा अभिमानच वाटतोय। आणि मला नाही वाटत लोक यावर काही आक्षेप घेतील, आणि जरी घेतला आणि मला जाब विचारला तर माझ्याकडे पुरावे आणि उत्तर तयार आहे। मला फक्त एवढंच वाटतं की लोकांनी वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट नको करायला, कारण त्याचा त्रास आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला होईल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।